श्रीलंका अभ्यास दौऱ्याचा हा आजचा दुसरा दिवस. काल आपण भारतामधून श्रीलंकेमध्ये येण्यासाठी आपण कालचा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये घालवला आणि आज सकाळी आपण इथे रिड्डी विहारमध्ये आलेलो आहे. तर रिड्डी विहार काय आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊ. रिड्डी विहार, रिड्डी म्हणजे चांदी आणि विहार म्हणजे विहार. रिड्डी गामा, गामा म्हणजे गाव. रिड्डी गामा नावाचं हे स्थळ आहे. या ठिकाणी हे विहार आहे. अनुराधापूरचा दत्तगमनी प्राचीन श्रीलंकेचा सिंहली राजा, त्याने अनुराधापुराच्या राज्यात 161 ईसापूर्व ते 137 ईसापूर्व राज्य केले.
या ज्या टाईल्स दिसत आहेत त्या टाईल्स डच गव्हर्नर सिलॉननी दिल्या होत्या आणि 18व्या शतकामध्ये या ठिकाणी लावण्यात आल्या होत्या. तर राजा दत्तगमनी श्रीलंकेमध्ये आता सध्या असलेल्या सर्वात मोठ्या स्तूपापैकी एक असलेला रुवान वेलिसियाचा जो स्तूप आहे तो स्तूप बांधण्याचं काम करत होता, पण ते पूर्ण करण्यासाठी लागणारं द्रव्य कमी पडत होतं. दरम्यानच्या काळात काही व्यापारी श्रीलंकेच्या देशाची तत्कालीन राजधानी अनुराधापूर येथे प्रवास करत होते. त्यांनी रिधिकामा परिसरात काही पिकलेले फणस आणले, ते कापले आणि धार्मिक विधी म्हणून इथे असणाऱ्या बौद्ध भिक्खूंना पहिला अर्धा भाग अर्पण करण्याचा विचार केला आणि त्यांच्या इच्छेनुसार तिकडे अरहंत भिक्षुक आले आणि ते दान स्वीकारले. फणस खाल्ल्यानंतर अरहंत इंद्रगुप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवटच्या भिक्षूंनी त्या व्यापाऱ्यांना चांदीच्या धातूच्या गुहेकडे जाणाऱ्याचा मार्ग दाखवला आणि नंतर हे व्यापारी जेव्हा अनुराधापुरामध्ये पोहोचले तर त्यांनी ही बातमी राजाला दिली आणि राजाने मग या ठिकाणी उत्खनन केलं आणि त्याला बरीचशी चांदी सापडली आणि या चांदीचा वापर त्यांनी रुवान वेलिसियाचा स्तूप पूर्ण करण्यासाठी वापरली आणि त्याची कृतज्ञता म्हणून राजाने रेड्डी विहार बांधले. समोर जी तुम्ही मूर्ती पाहताय ती अस्सल सोन्याची मूर्ती आहे. ही शिल्पकला जी तुम्ही पाहताय ती संपूर्ण हस्तिदंतापासून कोरलेली आहे. या शिल्पात 5 गुंफलेल्या कुमारीच्या आकृत्या दिसून येतात. या भिंतीवर गौतम बुद्धांच्या जीवनातील घटनांशी संबंधित प्रतिमा रंगवलेल्या आहेत. बऱ्याचशा आता त्या खराब झालेल्या आहेत वातावरणामुळे, तर काही अपूर्ण राहिलेल्या आहेत. त्यांना पहिला प्रसाद चढवायचा. आपण जी खातो ते पहिलं त्यांना पानं पण हो ते खातात ना तुम्ही. हे आहे उटा विहार आणि ही समोरची तुम्ही बुद्धमूर्ती पाहताय ती बसलेली मूर्ती आहे. भगवान बुद्धांच्या खांद्याच्या दोन्ही बाजूला 2 ड्रॅगन दिसत आहेत. हे जे भित्तिचित्र आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचा जीवनकाल दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या आजूबाजूला अनेक हिंदू देवतांची शिल्प आहेत. त्यापैकी एक हे आहे. बुद्धांना जो आहार अर्पण केला जातो त्यावेळेला हे अशा प्रकारचं वाद्य वाजवलं जातं आणि त्याचं स्वागत केलं जातं. विहाराच्या बाहेरच्या बाजूला आजही त्यावेळचं जे दगडी काम केलेलं आहे त्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्याला कधी तो चिखलातच उगवतो पण तो कधी
त्याला चिखल शिवत नाही, पाणी शिवत नाही. प्युरिटीचा फॉर्म म्हणून कमळ असतं आणि बुद्धांना नेहमी कमळावर दाखवतात, कारण बुद्धांनी त्यांच्या ज्या तृष्णा होत्या त्या शमवलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना कोणतीच तृष्णा शिवू शकत नव्हती, म्हणून ते कमळाचं रिप्रेझेंटेशन असतं. आणि हे प्राणी दिसतात. आपण जेव्हा आपलं नॅशनल एम्ब्लम बघतो, आपलं नॅशनल एम्ब्लम काय? सिंह आहे. तर सिंहाचं, यांच्याकडे सिंह बघायला नाही मिळत. यांच्या देशात सिंह नाही आहे. शाक्यसिंह कोण? तर सम्यक संबुद्धांना शाक्यसिंह म्हणतात. तर आपल्याकडे जो नॅशनल एम्ब्लम आहे त्याच्या खाली उलटं कमळ आहे आणि त्याला एक तो जो सिंह आहे आणि ते कमळ आहे ते पेडेस्टल आहे, त्याच्या बरोबर असं राऊंड शेपमध्ये आपल्याला धम्मचक्र दिसतो आणि प्रत्येक प्राणी दिसतो. हत्ती आहे, घोडा आहे, बैल आहे. ते हत्ती, घोडा, बैल बघा तुम्हाला इथे पण दिसतो. तर हे हत्ती, बैल, घोडा आहे ना, हे दिसेल. तर हे जे प्राणी आहेत तर ह्यांचे नैसर्गिक गुणधर्म आहेत स्वतःचे. बैल जो आहे ना, तर बैल हा कष्ट, मेहनतीचं प्रतीक आहे. घोडा हे चपळतेचं प्रतीक आहे. स्थिरतेचं प्रतीक म्हणून हत्तीकडे बघितलं जातं. तर हे मूळ सगळे गुणधर्म बुद्धांमध्ये होते अशी त्यावेळीची धारणा होते, म्हणून तुम्हाला हे प्राणी दिसतील सगळ्या ठिकाणी. आता ही कदाचित नंतरच्या काळातली बनवलेली आहे, कारण ती आणून स्टक केलेली आहे, ती क्लिअर दिसते आपल्याला. पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यांच्या प्रत्येक मॉन्युमेंटवरती तुम्हाला ते हे बघायला मिळेल. तर एकीचं पाय सोंड म्हणत आहे, एकीचे केस तुम्हाला बरोबर ते शेपटीसारखी आहे, त्यांचे बाकीच्यांचे पाय ते हत्तीचे पाय म्हणून. तर हे नवनारी ह्याला म्हणतात. तर त्याचं पेंटिंगचं रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. तर हे मी याच्यावर लिहिलेलं होतं आणि हे पेंटिंग्स प्राचीनच आहेत. साधारण 8व्या शतकानंतर, 8व्या-9व्या शतकानंतर ते इन्फ्लुएन्स इकडे येत गेले. साऊथचं मी म्हटलं ना, साऊथचं जे आयकनोग्राफी आहे त्याचं रिप्रेझेंटेशन इथं दिसतं, प्लस पेंटिंगचं पण रिप्रेझेंटेशन इथं दिसतं. आणि ही कधी काळी लेणी वापरण्यात येत होती. तर आता आपण म्हणजे ते पूजेसाठी ते वापरतो. याचं असं आहे, हे जे आहे ना, तर हे फ्लेम्स आहेत. त्यांच्या फ्लेम्स दिसतात ना तुम्हाला, हे फ्लेम्स आहेत. मग हे काय आहे, तर ज्यांची आभा प्रसन्न आहे ते प्रसन्न दाखवण्यासाठी त्यांनी ते फ्लेम्स दाखवले. हे फ्लेम्स दिसत आहेत, ते फ्लेम्स दिसतात. आणि ते मी सांगितलं वर आयकनोग्राफी मध्ये त्यांच्या आपल्याकडे उष्णीच दाखवतात, त्यांच्याकडे ते फ्लेम्स दाखवतात. तर ही पद्धत आहे. हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ते आहे वारका वेलांडू विहार. याच ठिकाणी अरहंत भिक्षूंनी व्यापाऱ्यांकडून फणस स्वीकारले होते.